नमस्कार, मी स्वप्नाली रेसिपीमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे। घरी आणि परफेक्ट प्रमाणामध्ये आज आपण रवा केक बनवणार आहोत। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। जास्तीचा भांड्याचा पसारा न करता आज आपण रवा केक बनवणार आहोत। तर त्यासाठी मी इथे एक मोठं मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे आणि त्यामध्ये एक वाटी बघा, कोणत्याही भांड्याने तुम्ही घेऊ शकता। मी इथे वाटीच्या प्रमाणात घेत आहे। एक वाटी मोजून रवा घेतलेला आहे। त्याच वाटीने अर्धी वाटी साखर टाकून घ्यायची। केकला छान चव येण्यासाठी आपण इथं एक 4 वेलची टाकलेल्या आहेत बघा। रवा, साखर आणि वेलची टाकून घेतले। आता ह्याच्यामध्ये टाकायचे आपण बेकिंग सोडा। तर बघा इथं चमचा घेतलेला आहे, जो पोहे खाण्याचा जो चमचा असतो ना, त्या चमच्याने 1 चमचा असा भरून ना बेकिंग सोडा घेतला एवढा। आता 1 चमचा बेकिंग पावडर टाकले तर पाव चमचा आपल्याला जो रेग्युलर खाण्याचा सोडा असतो ना, तो आपल्याला टाकायचा। एकदम पाव चमचा टाकायचा आहे बघा, अर्ध्यापेक्षा कमी आहे। सोडा जास्त टाकायचा नाही, सोडा जास्त प्रमाणात टाकायचा नाही। एखाद्या वेळेस बेकिंग पावडर जास्त प्रमाणात थोडीफार झाली तरी चालतं, पण जर सोडा जास्त झाला तर आपल्या केकची टेस्ट बदलते किंवा चव सुद्धा वेगळी लागते सोड्यामुळे, जास्त सोडा झाल्यामुळे। त्याच्यामुळे सोडा जास्त टाकायचा नाही। पाव चमचा घेतला, एकदम पाव चमचा घेतलेला आहे आणि बेकिंग पावडर 1 चमचा घेतलेला आहे। तर ह्याच्यामध्ये टाकून घेऊया। अगोदर आपण हे साखर आणि रवा घेतलेलं, सोडा वगैरे टाकलेलं प्रीमिक्स हे आता आपण मिक्सरला फिरवून घेऊया। मिक्सरवर फिरवून घेतलंय आपण। आता ह्याच्यामध्ये टाकायचं आहे आपण 1 वाटी रव्याचं प्रमाण घेतले, त्याच्यामुळे अर्धी वाटी दही टाकायचं आहे। फ्रेश असं दही टाकायचं आहे, जास्त आंबट दही टाकायचं नाही बघा, घट्ट दही टाकायचं। आणि तर ह्याच्यामध्ये टाकून घेऊया दही। आणि पाऊण वाटी आपण इथे घेतलेलं आहे दूध सुद्धा आपण ह्याच्यामध्ये ओतून घेऊया। आणि पाव वाटी घेतलेला आहे तेल घेतलेलं आहे, म्हणजे अर्ध्यापेक्षा खाली घेतलेलं आहे। तेल घातल्यामुळे आपला केक घशामध्ये दाटल्यासारखा होत नाही किंवा घशामध्ये दाटल्यासारखा होत नाही आणि मऊसूत असा आपला हा केक तयार होतो। त्याच्यामुळे तेल घालणं हे गरजेचं आहे। केक टीन तयार करून घेऊया आणि कढई प्रीहीट करण्यासाठी आपण ठेवूया। कढईमध्ये आपण हा केक करणार आहोत, त्यासाठी आपण कढई अगोदर गरम करायला ठेवायची आणि केक टीनची तयारी करून घ्यायची आणि मगच हा केक आता आपण नंतर हे प्रीमिक्स फिरवून घ्यायचं। मी इथं केक टीन घेतलाय, तुमच्याकडे केक टीन जर नसेल तर तुम्ही कुकरचा डबा घेतला तरी पण चालेल किंवा एखादं घरातील पसरट भांडं सुद्धा घेतलं तर चालेल। तर मी इथं आता अगोदर केक टीनला सगळीकडे तेल लावून घ्यायचं। गव्हाचं पीठ किंवा मैदा टाकून घ्यायचा आणि असं आपण सगळीकडे पसरवून घ्यायचं, सगळीकडे लावून घ्यायचं, म्हणजे आपला केक चांगला निघतो आणि चिटकून बसत नाही। केक टीनची तर अगोदरच तयारी करून घ्यायची, ही पण आपली झालेली आहे। आणि कढई सुद्धा गरम होण्यासाठी, प्रीहीट होण्यासाठी आपण ठेवलेली आहे। तर आपण आता हे मिक्सरच्या भांड्यामध्ये सगळं आपलं मिश्रण ओतून घेतलेलं आहे, ते आपण एकदा फिरवून घ्यायचं आहे। हे फिरवून घेतलंय बघा, सगळं प्रीमिक्स आपण हे फिरवून घेतले। जास्त वेळ पण फिरवायचं नाही, 1-2 मिनिटं आपण फिरवायचं आहे। तर मस्त आपलं असं बघा मिश्रण आपलं हे तयार झालं आहे केकसाठी। तर आता आपण ह्याच्यामध्ये ओतून घेऊया। प्रीमिक्स ओतलं की असं आपण असं जरा टॅप करून घ्यायचं आणि जास्त वेळ आपण घालवायचं नाही बघा। तुम्हाला ह्याच्यामध्ये ड्रायफ्रूट वगैरे टाकायचं असेल तर टाकू शकता, चेरी पण तुम्हाला ह्याच्यामध्ये टाकायचं असेल तर टाकू शकता, वरून टाकू शकता किंवा मिक्स पण करू शकता। तर मी ह्याच्यावर ठेवणार आहे काजू, ह्याच्यावर एक आपण 4 बदाम सुद्धा ठेवून घेऊया। कढई आपण इकडे प्रीहीट होण्यासाठी ठेवली होती बघा, कढई सुद्धा चांगली गरम झाली। तर सांडसनं किंवा आपण कपड्यानं धरायचं, गरम झाले बघा, वाफ निघते आपल्या कढईतून, म्हणजे चांगलं गरम झालेलं आहे। जास्त वेळ न घालवता आपण लगेच ठेवायचं आहे, ह्याच्यावर एखादी जाळी वगैरे ठेवायची आणि हे ठेवून द्यायचं। 30 ते 35 मिनिटं आपण ह्याला केक बेक करून घ्यायचा आहे, अजिबात उघडायचं नाही झाकण। त्यात आपला केक शिजलाय का बघा, काय मस्त असा आपला केक झालेला आहे आणि किती बघा फुगलाय। त्या केकला काय मस्त असा रंग आलेला आहे ना, अगदी खरपूस असा। वाव, काय भारी केक झालाय ना, मस्तच बघा। सुरीने आपण बाजूने क्लीन करून घेऊया, चिटकला नाही, अजिबात आपला केक चिटकलेला नाही। तर हा आपण आता ताटामध्ये काढून घेऊया बघा। वाव, काय मस्त असा निघलेला आहे आपला केक आणि रंग सुद्धा काय मस्त आलेला आहे बघा, अगदी मस्त असा रंग आलेला आहे आपला, खरपूस असा आपला मस्त असा केक
भाजलाय बघा पूर्णपणे. घरच्या साहित्यामध्ये उपलब्ध आपला घरच्या घरी केक तयार झाला आहे बघा. मस्त असा स्पॉन्जी केक झालेला आहे आणि फुगलेला सुद्धा आहे. दुप्पट तिप्पट आपला केक फुगलेला आहे बघा. आपण काजू घातले होते त्याच्या सुद्धा वरती त्याची काजू खाली गेलेत आणि केक सुद्धा वर फुगून आलेला आहे. तर खूप छान असा केक झालेला आहे. तुम्ही सुद्धा ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा.